अजित पवारांच्या नंतर आता एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे। नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे। फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची ही मोठी गर्दी नागपूरमधल्या या त्यांच्या निवासस्थानी बघायला मिळते आहे। तर फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसतंय। अनेक कार्यकर्त्यांनी खरं तर देवालाही साकडं घातलेलं होतं, विठ्ठलाला दुग्धाभिषेक केलेला होता आणि आता सध्या नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेरची दृश्य आपण बघणार आहोत। कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे। तुषार कोहळे आपल्याला अपडेट्स देत आहेत। तुषार, काय नेमकं वातावरण आहे, काय चर्चा आहे कार्यकर्त्यांमध्ये, काय उत्साह? निश्चितच मी सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आहे। त्यांचं जे कार्यालय आहे, या कार्यालयामध्ये आपण बघू शकतो की त्यांना शुभेच्छा द्यायला किती मोठ्या संख्येने इथे कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। अनेकांच्या हाती आपल्याला बुके देखील पाहायला मिळत आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर जवळपास निश्चित झालं की राज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि देवेंद्र फडणवीस यांचं जवळपास नाव निश्चित असल्याचं मानलं जात आहे। त्यामुळे काही भाजपचे कार्यकर्ते आपण त्यांना विचारूया। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला घेऊन मोठी चर्चा आहे, ते निश्चित झालं असं बोललं जात आहे। 100% पूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण नागपुरात अति उत्साह आहे। सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील अशी सर्वांचीच विनंती होती, इच्छा होती आणि आहेच। या नवीन महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या नवीन विकासासाठी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील। आतमध्ये जर का बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे। अनेकांकडे पुष्पगुच्छ देखील पाहायला मिळतात, हे बघा, आणि शुभेच्छा द्यायला, कारण की देवेंद्र फडणवीस आज मुंबईला जाणार आहे, त्यामुळे त्यांना शुभेच्छा द्यायला संधी मिळेल की नाही हे माहीत नाही। त्यामुळे एक वेगळं आनंदाचं वातावरण आहे। 101% संधी मिळेल आणि मुख्यमंत्री देवेंद्रजीच राहील। मोठ्या संख्येने गर्दी केली आहे, काय कारण आहे? आता आमच्या मनाचं जे खरं होत आहे त्यासाठीच गर्दी आहे आणि ते होईलच। आपण बघू शकतो की कार्यकर्त्यांच्या भावना आहे आणि भेटायला इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे आलेले आहे। त्यामुळे त्यांच्या घराच्या बाहेर देखील एक मोठं कटआउट लागलेलं आहे की महाविजयाचे महाशिल्पकार देवेंद्र फडणवीस। त्यामुळे निश्चित एक वेगळं वातावरण आहे, कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे आणि फडणवीसांना भेटण्यासाठी ही मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी तुषार, धन्यवाद या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।